उस्मानाबादमध्ये आज मोठ्या प्रमाणावरती विराट मोर्चा पाहायला मिळाला आणि यामध्ये कुठल्याही राजकीय नेतृत्व नसताना या विराट मोर्चामध्ये सर्व स्तरातले लोक पाहायला मिळाले। नगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत मराठा समाजाने आज उस्मानाबादेत विराट मोर्चा काढला। तरुण मुली, महिला, उद्योजक, वकील, डॉक्टर, शेतकरी आणि समाजातील सर्व घटकांनी या मोर्चात सहभाग नोंदवला। यावेळी अॅट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्याने कायद्याचा फेरविचार करा अशी मागणीही आंदोलकांनी केली। जिजाऊ चौकापासून सुरू झालेल्या या मोर्चाला कुठलेही राजकीय नेतृत्व नव्हतं। आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देऊन शांततापूर्व पद्धतीने आंदोलन केलं। यानंतर परभणी, बीडसह इतर शहरांमध्येही कोपर्डी प्रकरणी मोर्चा काढण्यात येणार आहे। आजच्या मोर्चाच्या वेळी उस्मानाबादेत 800 पोलीस शिपाई, 75 अधिकारी आणि SRPFच्या 2 तुकड्या सुरक्षेसाठी तैनात होत्या। याच्यामध्ये बेसिकली आरक्षण हा एक अतिशय महत्त्वाचा सेन्सिटिव्ह मुद्दा वाटतो। कोपर्डीच्या घटनेबाबत आणि आरक्षण आणि बाकीचे आमचे बरेच मुद्दे आहेत। जसे की सगळे नागरिक समान आहेत, मग हा असा भेदभाव का? तुम्ही म्हणता सगळे नागरिक समान आहेत, मग हा भेदभाव का? म्हणजे मला जरा थोडं स्पेसिफिक नाही, अॅट्रॉसिटी सारखा तुम्ही त्यांना सोडून देताय काही केलं तरी, आणि आमच्यावर अन्याय होतोय। हा आमचा मुख्य मुद्दा आहे इथं। आणि आमच्या मुलींना काही त्रास दिला तर आमच्या मुलांना मध्ये टाकलं जातंय। काय म्हणायला गेलं की आमच्या मुलांना मध्ये टाकलं जातं आणि त्यांना असं सोडून दिलं जातं। आणि ही घटना 4-5 दिवसापूर्वी इथं झालेली आहे। महिलांवर जे आपले अत्याचार होतात त्यांना फाशीची शिक्षा ही व्हायलाच पाहिजे। त्याच्याहीपेक्षा कडक मध्ये काय जी करता येईल तरतूद ती पण सरकारने केली पाहिजे। त्याशिवाय लोकांवर आपला काही दबाव राहणार नाही। फक्त मराठा जाती नाही, सर्वच जाती, महिला ही शेवटी सर्व जातीची असते ना। मराठाच असावी अशी काही त्याला ही आहे का? सगळ्या जातीच्या महिला हे एकसारख्याच महिला आहेत, कोणावरच अत्याचार होऊ नये अशी माझी तळमळीची ही आहे भावना। आणखी 2 मुद्दे आहेत काकू आज आहे, तो म्हणजे आरक्षणाचा मुद्दा आहे। हा, मग मराठी लोकांना जर आरक्षण तुम्ही दिलं तर आमचे लोक एवढे बेकार राहणार नाही। आजकाल मुलगी मुलाला स्वीकारायला तयार नाही का? तर मुलांना नोकऱ्या मिळेना गेल्यात, मराठा आरक्षण नाही, त्याच्यामुळे नोकरीमध्ये नाही, शिक्षणच सूट नाही। 10वी-12वीच्या पुढे मराठा लोकांचे मुलं शिकतच नाहीये। मग त्यासाठी आपल्याला जर तुम्ही आरक्षण दिलं आपल्याला मराठीचं तर शिक्षण घेता येतं। वाघिणीसारखं बायकांनी राहिलं पाहिजे आणि भिवू नये अजिबात। तो जो निरामय आहे त्याला फाशीची पूर्ण शिक्षा झालीच पाहिजे काय, हे पहिला प्रश्न। आणि इथून पुढे लेडीज जर बाहेर चालली तर तिनं बिनधास्त वाघिणीसारखं राहायला पाहिजे, वाघिणीसारखं। आणखी बरेच लोक आहेत, बऱ्याच मंडळींना बोलायचंय।